मन माझं बावरत तुझं हसणं गालात अरे एकाच बॅगेत भर ना दोघांचे कपडे. बावरत दोन दोन बॅगा घ्यायची काय गरज आहे? गालात रान फुल तूच राणी कस्तुरी तू गंधणारी काट्यावानी ठार तू ग मधावानी गोड ग धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. काय झालं? काय झालं? तुला काय झालं? काय झालं? तुला काय झालंय? मला कुठे काय झालं? हे नेल पॉलिश, ही साडी. नवीन नवीन लग्न झालंय ना आपलं. हो. मग नव्या नवरीसारखं वागायला नको? म्हणजे नाटक तरी व्यवस्थित करायला हवं ना. तुला काही प्रॉब्लेम आहे? मला कशाला काही प्रॉब्लेम असणार आहे? फोन वाजतोय. नाही, माझा फोन नाही वाजत आहे. तुझा नाही, माझा फोन वाजतोय. सुमी आजी. बोल बोल. हॅलो, अगं काय निघालीस की नाही अजून? आवरती आता, मग निघूस थोड्या वेळात. तारिणी, अगं किती वेळ लागतोय आणि आता कुठे काम एकटीला करावं लागतंय ग तुला? माझा धनुष असेल ना मदतीला? अगं हो, पण आता त्याला कुठे कामं सांगणार ना सगळी. एवढं लाजायला काय झालं त्यात? हा, नवराच आहे ना तुझा. सुमी, अगं असं काय बोलतीयस तू? लग्न झालंय पण म्हणून त्याला सगळी कामं सांगू का मी? स्वप्न हे बोलते इंद्रधनु डोळ्यातून सावली भासते तू असता वाटेवरी धुक्यातली वाटोली. अरे नालायक आहे. असं कसं रे तुम्ही बिनकामाचे असं कसा वाचला तो दयानंद खांडेकर? कोण माणूस होतो तो? त्याला इथे माझ्याकडे पाठवा, मी शिकवतो त्याला कसं काम करायचं असतं ते. काय बोलास? तू मला पैसे देणार आहेस? दे दे, 50 लाख दे. आहेत तुझ्याकडे? दे ना. नाही आहेत ना? मग ठेव. मी दिलेले पैसे आहेत ना तुझ्याकडे ठेव आणि त्या माणसाला शोधा. त्याला द्या ते पैसे, त्याच्या घशात कोंबा. त्याला म्हणावं तुला काम नाही ना समजा नीट करायला, मग ऍटलीस्ट माझं नाव तरी आता येऊ देऊ नकोस. ओके? आणि आपलं काम झालेलं नाहीये. तुला परत फोन कर. हा, आणि मेक शुअर की नेक्स्ट टाइम ते व्हायला हवं. ओके? या. युवी, अरे काय हे? तू अजून रेडी नाही झालास? तुला खूप घाई लागली का ग माहेरी जायची? असं का बोलतोयस? ते माझं घर आहे, माझी फॅमिली आहे आणि आता ती तुझी पण फॅमिली आहे ना. आणि तो हेल्पर पण येणार आहे तिथे, त्याची बायको पण येणार आहे. ती नाही आहे माझी फॅमिली. डोंट वरी. तुला माहिती आहे ना माझी मम्मा आणि आत्तू किती राग करते त्याचा. हं? अगं तुझी आत्तू, तुझी मामा, तुमचं घर, ते राग करून मला काय फायदा होणार आहे? तो इथे येऊन बसलाय ना माझ्या घरात, बायकोला घेऊन माझ्या डोक्यावर बसलाय की नाही तो? त्याचं काय? अरे तुला कळत कसं नाहीये? हाच तर चान्स आहे त्याला त्याची खरी जागा दाखवायचा. केदार खांडेकरांचा मुलगा आहे हे कळल्यावर सुद्धा आमच्या घरात त्याला रिस्पेक्ट नाही मिळाला तर त्याला कळेल ना त्याची खरी किंमत काय आहे ते. अँड नो वन केअर्स अबाउट हिम. ओके? तिथे गेल्यावर रिस्पेक्ट हा तुलाच मिळणार युवी. त्या पळून गेलेल्या कपल्सला नाही कोणी विचारणार आहे, त्यांना कोण भाव देणार आहे? कम ऑन, चल रेडी हो, आवर. अगं हो, जोडीने येतो. ठेव तू फोन. हा. केदार, काय करत होतास तू? ते मी काय? ये काय? तुला माहितीये ना मला माझ्या पायाला हात लावलेला आवडत नाही म्हणून. काय ना तू पण अगं सॉरी, मी सगळ्या पायाला नेलपेंट लावून ठेवलीस तू. सॉरी, मी ते पुसून देत. नाही नाही, आता नको, मी करते. तू आता पुन्हा हात लावू नकोस माझ्या पायाला. बायको. काय झालं? कोणी आलं का? अगं हा, म्हणजे मला मगाशी वाटलं की चेतना काकू आल्या.
म्हणून मी ते नेलपेंट नाही आपल्याला दाखवायचंय ना आपलं एकमेकांवर प्रेम आहे, आपलं लग्न झालंय, म्हणून मी ते करत होतो. पण मग गेला ना आता. हो गेल्या. हो गेल्या असतील. चल आवरायला हवं ना. हा चल. बरं सांग मला अजून काय करू. केदार, तुला या मिशनमुळे खूप गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात ना रे. अगं ठीक आहे, आपल्याला हे असं पण मिशनसाठी करावं लागतंय. ठीक आहे चालायचं. चल पटकन जाऊया, सुमी आपली वाट बघत असेल. चल लग्नानंतर पहिल्यांदा चाललोय आपण तिच्याकडे. चल. नको जाऊयात. काय काय झालं. केदार, आपण हे जे लग्न केलंय ना हे खोटं आहे. फसवलंय आपण त्यांना. त्यांना आपण असं सांगितलं की आपण पळून जाऊन लग्न केलंय, तरीही त्यांनी विश्वास ठेवला रे आपल्यावर. आपण त्यांना इतकं दुखवलंय, तरीही सुमीने आणि बाबांनी आशीर्वादच दिलाय आपल्याला. आपण त्यांना फसवतोय. त्यांना अजून फसवायला नाही जमणार मला. आता परत त्यांच्या समोर जायचं म्हटल्यावर माझ्या मनावरचं ओझं खूप वाढतंय रे. पण तारिणी आपल्याला जावं लागेल ना. आपण सुमी आजीला सांगून बसलोय. आता आपण जर गेलो नाही ना तर तिला खूप वाईट वाटेल. पण मला भीती वाटतेय केदार. त्यांचं आपल्यावर जे हळहळ भाबडं प्रेम आहे ना, त्याची भीती वाटायला लागली आता. कारण आपण त्यांना फसवतोय. कधी कधी तर मला असं वाटतं ना की एखादी वीक मुवमेंट जर आली ना तर माझ्याच हातून आपले मुखवटे उतरवले जातील. केदार, हे अपराधीपणाचं ओझं वाढत चाललंय रे. असं काहीही होणार नाहीये बॉस. आणि जर काही झालंच तर मी आहे ना सांभाळायला. हे बघ, आपलं हे मिशन कधी संपणार आहे किंवा तू तुझ्या घरी परत कधी जाणार आहे हे आपल्या हातात नाही आहे. आणि आता खूप दिवसानंतर तू पहिल्यांदा घरी जाणार आहेस. सगळ्यांना भेटणार आहेस. आजी, बाबा, नमा, निशीची आई, आत्या. त्यामुळे हा क्षण पूर्णपणे जग. निशीची आई, आत्या यांचा राग शांत करण्यासाठी आपल्याला भेटावं लागेल ना त्यांना. जायचं. चल. केदार, थँक्यू. खूप करतोयस तू माझ्यासाठी. आणि मी खूप लकी आहे, कारण माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा एक खूप चांगला मित्र आणि कलिग आहे. आणि काय नवरा. कळलं का? बायको. हो का? मग नवऱ्या, ती बॅग उचल आणि चल. बायको म्हणून जी ऑर्डर सोडतेस ना